वेलकम टू द ब्लॉग गाईज. तर आजचा ब्लॉग होणार आहे एक वॉटरफॉलबद्दल. तर पावसाळा जस्ट स्टार्ट झाला आहे आणि कोमलता इकडे आली. तर आम्ही आज ठरवले की आम्ही आज एक वॉटरफॉलला जाणार आहे. तर मग तो वॉटरफॉल चांगलं लोकेशन होते, जरा लांब आहे. ॲक्च्युली उशीर झाला आहे पण ते सगळं थोडा व्ह्यू बघा. वाव, व्ह्यू खूप भारी. तर मग आलो. तर मग आता आमचं आवरून झाले आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे. हे यार चला ना लवकर, चला पटकन एक सेल्फी काढू. बरेच जण रिकमेंड नाही करत की पावसाळ्यात स्टार्टिंगला जावं. पहिले 2 महिन्याचा पाऊस होऊन गेल्यानंतर सगळे वॉटरफॉल सेफ होतात जायला. तर आम्ही सगळे वॉटरफॉल तर काय इथं आम्ही लालवाडी वॉटरफॉलला पोचलेलो आहे. ते खालनं मेन रस्त्यावरनं इथं वरती आलं की इथं पार्किंगला 20 रुपये द्यायला लागतात. 2 व्हीलरसाठी 20 आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपीज. तर इथं काकांना आम्ही पे केलं आहे आणि त्यांच्या इथं नाश्त्याची पण सोय, थाळी काहीतरी 200 रुपयाला आहे. तर तुम्ही जेवण बिवण पण करू शकता आंघोळ झाल्यानंतर. आणि इथं रस्ता दिला आहे. इथनं अगदी 2 मिनटाच्या अंतरावरती, ट्रेक पण नाही रे, छोटीशी पाऊल वाटे फक्त. तर तिथनं पोचू शकतो. बरीचशी लोकं पण आलेली आहेत. आता आत गेल्यावरती कळेल. भिजू आता आम्ही ॲक्च्युली भिजायला नाही चाललो. धबधबा बघू शकता, लय भारी आहे, मस्त वाटतं. आणि तिथं वरती पण आय गेस स्टॉल आहे, मागं गुहा आहे. गुहा ते बसून मला ॲक्च्युली भीती वाटत होती की वर दगडी पडतायचं असं, कारण पडली तर डायरेक्ट डॉक्टर दिसलं. आणि आता भरपूर न्यूज बघितलं त्याच्यामध्ये सांगितलं आहे की नाही का वॉटरफॉल जस्ट स्टार्ट झाल्या जाणं खूप डेंजरस आहे. पण ठीक आहे, आम्ही थोडा वेळ भिजलो, सेफ आहे विषय, काय हे नाही. आणि आलो लगेच बाहेर. आता मी काय परत जाणार नाही वॉटरफॉलमध्ये, कारण की माझं मन भरलं आहे. आय एम हॅपी. ओके, तर मग आता ही लोकं जात आहेत. माझी केस जरा हे झाली रे, लई सिल्की आहेत आणि नाही का पाण्यात भिजल्यावरती चंपट होऊन जातात, म्हणून मी जरा हे करतो. तर गाईज एवढीच होती ही ट्रिप, कारण की आत्ता जसं आलो आहे तसंच आम्ही जाणार आहे. मग शूट करण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. जाताना कुठं आम्ही थांबणार नाही, जेवायला थांबू फक्त कुठलं तरी हॉटेलमध्ये किंवा मिसळ हाऊसमध्ये. पण एवढंच होतं. आजचा व्लॉग इथंच संपवतो. खूप मजा आली. आणि जर तुम्हाला काय डिटेल्स हवे असतील किंवा काही ट्रॅव्हलबद्दल विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा. चलो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.